विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव, निकालाविरोधात याचिका, याचिकेमध्ये कोर्टाचेच निर्देश न जुमानल्याचाही उल्लेख। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही, शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका, खरी शिवसेना आमची, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी। उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याचा दावा, मुंबई गुजरात ट्रेनमध्ये 2 लोकांच्या संभाषणावरून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, मुंबई पोलीस सतर्क। महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार हे सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची, अनुचित प्रकाराच्या फोन कॉलबद्दल संजय राऊतांची प्रतिक्रिया। एकत्र येऊन सर्वजण टाळ्या वाजवू शकत नसू तर निवडणुकांचं काय, महायुतीच्या बैठकीमध्ये प्रीतम मुंडेंचं स्पष्ट विधान, तर विधानसभेपर्यंत गोडगोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन। महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न, पैसे देऊन बलात्कारच सुरू, राज ठाकरे आक्रमक, तुमची हक्काची जमीन गेली तर कपाळाला हात लावायची वेळ येईल, राज ठाकरे यांचे जमिनीबाबत मराठी माणसाला आवाहन। सरकारने सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं, 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा, जरांगे पाटलांचं सरकारला आवाहन। 26 जानेवारीला मुंबईमध्ये धडकणार, जरांगे पाटलांचा मोर्चाचा इशारा, तर जरांगेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। अंतरवाली सराटीमध्ये बच्चू कडू आणि जरांगे पाटलांमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा, सरकारच्या शपथपत्रात जरांगे पाटलांनी बदल सुचवले, जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, तोडगा न निघाल्यास 20 जानेवारीनंतर आंदोलनात सहभागी होणार, बच्चू कडूंचा इशारा। अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित असल्याचा याचिकेतून दावा। लहान मुलांसह 70 लोकांचं वऱ्हाड निघालंय दाओसला, आदित्य ठाकरेंची शिंदेंच्या दाओस दौऱ्यावर जोरदार टीका। माझ्याप्रमाणेच मांसाहार करणारे देशातले 77% लोक शेण खातात का, फडणवीसांच्या टीकेवर आव्हाड यांचा पलटवार, बहुजन समाज शेण खातो असं तुम्हाला म्हणायचं असेल तर आश्चर्य, आव्हाडांचं वक्तव्य। शरद पवार उद्या सीमा भागातल्या दौऱ्यावर, चिक्कोडी मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता, निपाणीमध्ये शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त चटई क्षेत्र मिळणार, पात्र निवासी सदनिका धारकांना प्रति अतिरिक्त 350 चौरस फूट जागा मिळणार। राम मंदिरामध्ये 16 तारखेपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात, अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवणार, तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। 22 जानेवारीला 12:20 रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा, मंदिरातील गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रभू रामाची पूजा होणार, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची माहिती।